तुझ्या 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 रूपाचं चांदन. काय काय म्हणजे दत्ताभाऊंची शंका खरी ठरली. हा भवानीने पाठवलं तुला? हा भवानीने पाठवलं तुला? बोल की आता का तोबाळ बंद आहे? हा कशा बाय आली तिकडे? काय सांगितलं भवानीनं? काय खबर पाठवली त्याच्यापर्यंत? बोल ना. नाही ओळखतो भवानीला. खोटं बोलतीया मुकाट्यानं. खरं बघ नाहीतर तुझा मुर्दा पडायला कमी करणार नाही म्या. आता मी खरं सांगते हो, मी नाही ओळखत त्याला. विश्वास ठेवा माझ्यावर. तू विश्वासाच्या गोष्टी करू नकोस. तोच ठेवला होता, तडा दिलास तू. त्याला काही बी तुला शोधते. त्यांच्या हाती सोपवलं ना मग तुझं काही खरं नाही. बोल भराभरा बोल. कशा पाहिलतीस? हा कशा पाहिलतीस? आणि हे तुझं रुपड कोणी बदलायला सांगितलं? हा ए रडायची नाटकं माझ्या समोर करायची नाही. बोल कशा पाहिलती इकडे? कशा पाहिलती? हा दत्ताभाऊंचा घात करायला? बोल घात करायला? तुझ्या तर डोक्यात पोहोचतो. घात पण कर. नशिबाने केलाय हो माझ्या. नशिबाने केलाय. त्या नशिबाने तिला पावलं पोचवलंय. ती काय दुसऱ्याचा घात करणार आहे? आपली देव माझं आयुष्य. गेली कुठेही चिचुंद्री मस्त भांडच फोन. ताई साहेब, हो ताई साहेब, तुम्हासनी घरला बोलवलाय. कुणी? आई साहेबांनी. मरून दे तिकडं. आधी हिला शोधा सापडणं झालीये. हिला कोणाला? नक्षत्राला. घर सोडून पळून आली. कुठच्या बिळात जाऊन लपते कोणास ठाऊक. हुडकून काढायचा तिला. सगळ्या गल्ल्या पालथ्या घालायच्या पण सापडली पाहिजे. उगा नशिबाच्या गोष्टी सांगू नकोस. दत्ताभाऊ म्हणत होते तरी मी त्यांच्या विरोधात गेलो तुझ्या खातर. आता शेवटचं विचारतोय, भवानीनं काय कट रचलाय? बोल नाहीतर दांडकाच घालतो डोक्यात. आईची शपथ घेऊन सांगते हो, भवानी आणि माझं काय बी संबंध नाहीये. लाज वाटली पाहिजे, लाज. बेले आईची शपथ घेतेस? हा बेले आईची? आता म्या तुझं काय बी ऐकणार नाही. हे तुझं रुपड आहे ना, हे ताई साहेबांनी दत्ताभाऊन दाखवतो. तेच बघतील काय करतो. चल 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 दत्ताभाऊन दाखवतो. चल 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 चल. अरे ये गावली का कुठं? नाही रे, चल पलीकडच्या गल्लीत बघू. चल तुझं ऐकायला याला कुत्रा चावला नाही मला. आज भवानी आणि तुझा ना झेमच खलास करतो. चल चल चल. दादा माझं ऐकून तरी घ्या. मी नाही ओळखत भवानीला. या अगोदर पण तू हे सांगून झालंय तुझं. हा तेव्हा मी तुझी बाजू घेतली होती, पण आता नाही. भाऊंचा फोन आहे. आता तुझं काय खरं नाही. दत्ताभाऊ, शंकर्या कुठं आहेस तू? दत्ताभाऊ सगळं सांगतो. लई मोठा डाव पडला आता. पण दत्ताभाऊ तुम्ही नका काळजी करू. समजा निस्तरलाय मी. काय झालंय? त्या भवानीने धाडलेला दगाबाज माणूस गावलाय मला.
त्यालाच घेऊन येतोय तिकडं. तू तिथंच थांब, पोरासनी पाठवतो, पण त्याला हातनं निसटून देऊ नकस. त्याची काही गरज नाही. चांगल्या मुसक्या आवडून घेऊन येतो त्यासनी. भवानी हिताय तवरच घेऊन ये. त्याचाच डाव त्याच्यावरच पडली. वय दत्ता भाऊ, फक्त आता तिकडे कोणाला काय बी सांगू नका. समोर फेकतो याला. ठीक आहे, एकदाच काय तो फायनल गाव घालू. आई साहेबांसमोर भवानीचं पितळ उघडं पाडलं की पंचायत निवडणुकीचा निकाल लागलाच म्हणून समज. वय दत्ता भाऊ 0 मिनिटात पोचतो. दादा दादा माझं ऐकून घ्या ना, मी खोटं नाही बोलत आहे हो. ते आता दत्ता भाऊ ठरवतील. चल 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 दादा चल. ताई साहेब, अहो कशाला एवढा विचार करताय? घेऊन टाकू की निर्णय. गावात तरी आमचा बी उमेदवार येऊ दे की सरपंच बनवून. अहो, चल तुला तर दाखवतो. चल अहो, माझं ऐकून तरी घ्या. चल चल अहो, चल. दादा दादा कोण दादा? हा इथं दादा बिदा कोण नाही. दत्ता भाऊ मुळे तुला राहायला घर मिळालं आणि तू त्यांनाच फसवायला निघालीस. बाय चूक झाली आहे माझ्याकडून. मला माहिती आहे मी खोटं बोलते, मग मला माफ करा. त्याचा विचार आधीच करायला पाहिजे होता. पण आता तुझं समज खोटं बाहेर निघणार आहे. फशीलच वय. चल. दत्ताची शपथ नाही, ते नाही फसवायला आले कोणाला. एवढं समजत झाल्यावर बी तू दत्ता भाऊंची शपथ घेतेस. हा ते बी एकेरी नावानी शपथ घेतेस. लायकी आहे का तुझी? दत्तगुरूंची शपथ हो, ते नाही आले कोणाला फसवायला. माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. आता अजून काही वेगळं सांगणार आहे? ताई साहेबांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला घरी थांबवलं, तुझ्यावर दया दाखवली, प्रेमाने तुझी विचारपूस केली आणि त्यांना फसवायचा प्रयत्न केलास. वय अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग. सरड्यावानी जात आहे तुझी. मधी कोणी नसतं ना तर मूर्धात पाडला असता तुझं. मुकाट्यानं खरं सांगून टाक. कोण आहेस तू? कशा पाहिल ती? सांगते, सगळं सांगते. तायडे घेईन आईची काळजी तुझा. हे तुझं रडणं थांबीव. काय डाव टाकला होता भवानीनं? मला नाही माहिती हो, मला खरंच नाही माहिती भवानी बद्दल काय बी. परत खोटं बोलायला सुरू करू नकोस. मी खरंच सांगते हो, मला नाही माहिती भवानी बद्दल काही. मला इथलं काय बी नाही माहित. काय पण माहित नाही? हं? काय पण माहित नाही? मग नक्की हाय कोण तू? मुकाट्यानं खरं सांगून टाक. कोण आहेस तू? कशा पाहतीस? मी मुंबईला होते, माझे आई बाबा आणि भाऊ सोबत राहायचे. मग काकानी लगीन लावून दिलं होतं ते काय होतं? खोटं होतं. खूप दिवस त्या दिवशी मला जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं, म्हणून मग मी खोटं बोलले होते. पुण्यांदा शाळा करायचा प्रयत्न केलास ना तर याद राख, एकदा खोटं बोलून झालंय, परत जर नाही हो, मी खोटं नाही बोलत आहे. आम्ही मुंबईला राहायचो, पण माझ्या बाबांमुळे मला, माझ्या आईला आणि माझ्या भावाला इथं कोल्हापुरात यावं लागलं. त्यांच्यामुळे आम्हाला मुंबई सोडावी लागली होती. मुंबईची आहेस वय, तवाच तुझी भाषा वेगळी आहे. बोल, अजून पुढे बोल. भाऊ आणि आई कुठे आहेत? बोल. माहित नाही, तुम्ही एकत्र आलता हो इथं? पण आम्ही वेगळे झालो. आता माझ्यासोबत ना आई पण नाहीये आणि भाऊ पण नाहीये. आधार फक्त या घरात आहे हो. एवढं समज खोटं बोलल्यावर विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावर? हा मागच्या वेळेला अनाथ आहे असं सांगितलं आणि आता हे? तू खरं बोलत असल्याचा पुरावा काय तुझ्याकडं? माझ्या अंगाला लागलेला हा रंग हाच पुरावा आहे हो. आता तुम्हीच सांगा, कोणती मुलगी स्वतःच्या अंगाला काळा रंग लावून फिरेल? बहीण मानलं तर ना तुम्ही मला.
माझ्या जागी जर तुमची खरी बहीण असती तर तिला असं खरं रूप लपवून अंगाला काळा रंग फासून तिला फिरू दिलं असतं का हो? तुमची आई असती आणि तिने स्वतःच्या हाताने काळा रंग फासला असता तर चाललं असतं का तुम्हाला? भाऊ म्हणून तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या बहिणीला कोळसा कुटून दिला असता का? नाही ना. पण मला हे सगळं करावं लागलं. गेली कुठेही हेनरी, खापटा काढला पर माझा पण सापडली नाही. खोटं बोलले तुमच्या सगळ्यांशी. मी गुन्हेगार आहे तुमच्या सगळ्यांची. सगळं कबूल आहे मला. पण मी विश्वासघातकी नाहीये हो. नाहीये. तरी बी अजूनही तुझ्या विश्वास बसत नाहीये. दरवेळेला काहीतरी नवीनच गोष्ट सांगतीय. दादा एक विचारू का तुम्हाला? तुमचं दत्ता साहेबांवर जीव आहे हे तुम्ही कसं सिद्ध करा? दत्ता भाऊसाठी आपण कोणाचा पण जीव घेऊ शकतो आणि देऊ बी शकतो. तसाच माझ्या आईचा माझ्यावर पण जीव होता आणि तोच घ्यायचा प्रयत्न केला होता त्या लोकांनी. आता चहा बी झाला. कुठं इतका विचार करताय ताई साहेब? इतकी वर्ष तुम्ही तुमचा उमेदवार उभा केला तेव्हा आम्ही काय बोललो का? बोललो नाही की नाही? गप गुमान राहिलो की नाही आम्ही? हा मग ह्या वर्षी आमच्या बी हाताला काहीतरी लागू द्या की. हा भवानी, अशी एकतर्फी निवडणूक होणं शक्य नाही. काय दाजी, अहो तुम्ही तरी बोला की आमच्या बाजूने कधीतरी. हा एकदा फक्त एकदा आमच्या जागेवर बसून बघा म्हणजे समजल कुठं कुठं आणि कसं वार वाहत्यात ती. पर मग जिंका या उमेदवार बी तसेच आणायला पाहिजे होते. ताई साहेब, हे बाकी आम्हाला तुमचं आवडलं बघा. म्हणजे स्वतःचा अगोदर उधळून लावायचं आणि मग आमच्याच लोकांवर ठपका ठेवायचा. तुम्ही जिंकून येत होता कारण तुमचा यो दत्ता लोकांवर दादागिरी करत होता. नाहीतर तुम्हाला बी माहिती होतं आमचं पारड कवा खाली जात नव्हतं. ह्या येळेला बघा पारडच उलट पडलं. तुमचं उमेदवारच गायब झालं. चालायचं घाबरला असेल बिचार आहे की नाही? हलक्या लोकांना आम्ही उभं करत नाही भावानी. रघुनाथला आई साहेबांनी निवडलंय आणि माझी आई ज्याच्या पाठी उभी राहती त्याला यंबी घेऊन जायला घाबरतो. अयो दत्ता भाऊ, डायलॉग लय भारी मारता राव तुम्ही. एवढाच विश्वास आहे तर आणा तुमच्या रघुनाथला आणि करा उभा समोर. मग लढवू की निवडणूक. काय पाहिजे तुला? आपल्याला दोनच गोष्टी पाहिजेत, जास्त काय नको. पहिली, ह्या येळाला दत्ता भाऊने मध्ये पडायचं नाही. दुसरी, तुमचा उमेदवार इथं हजर नसल्यामुळं आम्ही जो उमेदवार उभा करू त्याची बिनविरोध निवड झाली पाहिजे. आणि तिसरी, ह्या वरच्या दोन गोष्टी पटत नसतील तर मग आत्ता इथं असा कुणीतरी उमेदवार उभा करा की जो आमच्या उमेदवाराच्या तोडीस तोडा असेल. कोण आहे तुझा उमेदवार?
आहे की सांगतो. इद्या हो इद्या ताई या. ह्या आमच्या उमेदवार विद्याताई. जमिनीशी आणि लोकांच्या अडचणीशी थेट संबंध. शेतमजूर आहेत. येळ पडल तेव्हा गुरं बी राखत्यात, दूध बी काढत्यात. हे कष्टकरी बाई आहे. आता ह्यांच्या तोडीला तुम्ही कोणाला आणताय तेवढं फक्त सांगा. एकदा का शंकरानं याचा माणूस धरून आणला, या भवानीचा डावपेच तच उधळून लागल. यो शंकरा का नाही आला अजून? मध्ये काय दगाफटका तर नसेल ना झाला? जाऊन बघायला लागेल. दत्ता कुठं निघालास? सरपंचाच्या निवडणुकीचा निकाल शेवटच्या टप्प्यात आला. दत्ता भाऊ बी गेलं. हा? काय साहेब, म्हणजे तुम्हाला आता समजा डाव खेळायचा बघा. आता उमेदवार उभा करताय का आम्ही आमचं फायनल समजू? समजू समजू का? हा? त्या रात्री मी आणि माझी आई आणि माझा भाऊ आम्ही तिघही जीव मुठीत घेऊन धावत होतो. माहित नव्हतं जगू की वाचू, पण जीव वाचवायला आम्ही एका गाडीत जाऊन लपून बसलो. तेव्हा माझ्या आईने स्वतःच्या हाताने माझ्या चेहऱ्याला पहिल्यांदा काळा रंग लावला. माझी ओळख लपवायला. जे काही झालं त्याला माझा हा खरा रंग जबाबदार आहे. त्या लोकांना माझा खरा रंग हवा होता. त्यांना माझं हे शरीर हवं होतं. ते माझ्या आईने त्यांच्यापासून वाचवलं. आता हे सगळं खरं आहे. मी खोटं नाही बोलत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वासघाती नाही आहे. मी फक्त माझा जीव वाचवायला दत्ता साहेबांच्या घरात घुसले हो. कारण सगळेच मार्ग बंद झाले होते. हे आणि कडमडते मध्ये मध्ये. ताई कलाताई तुला हुडकत हितवर आल्यात. तुला पाहिलं असतं ना तर तुझं काही खरं नव्हतं. आता तू माझ्या तावडीत आहेस. तुझी बाजू मांडाया ही शेवटची संधी आहे तुझ्याकडं. तुझ्या संग जे बी घडलंय ना ते समज कळायला पाहिजे मला. आणि आता जर खोटं बोललीस तर दत्ताभाऊंच्या आधी मॅच तुला इथं गाडीन. बोल, कुठून आलीस तू?